दिव्यांग व्यक्तींसाठी शिवा आरोग्य सेना आली धावून। दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अलिबाग शासकीय रुग्णालयातच मोफत राबविण्याची केली मागणी। अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते। दिव्यांगांसाठी सदर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया रुग्णालयामार्फतच राबवली जाणे अपेक्षित होते, परंतु तसे न करता रुग्णालय त्या दिव्यांग व्यक्तींना बाहेरून ऑनलाईन फॉर्म भरून घेण्याचे सांगत असल्याचे आणि त्यासाठी जवळचा कॉम्प्युटर असलेल्या दुकानात जाऊन किंवा सायबरला जाऊन 200 रुपये खर्च करून फॉर्म ऑनलाईन भरून नाहक भुर्दंड सोसत लागत असल्याचे शिवा आरोग्य सेनेच्या निदर्शनास आले। ही अतिशय गंभीर बाब असून महाराष्ट्र शासन दिव्यांग मंत्रालयाच्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींना सर्वतोपरी सहकार्य करून शासकीय रुग्णालयाने तेथेच रुग्णालयातच ऑनलाईन फॉर्म भरून ते दिव्यांग प्रमाणपत्र हातात मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया मोफत राबवले गेले पाहिजे होते, पण तसे काही न करता रुग्णालय आपली जबाबदारी टाळण्याचे दिसून येत होते आणि रुग्णालयाच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे संबंधित दिव्यांग व्यक्तींना 200 रुपये नाहक भुर्दंड सोसून बाहेरून ऑनलाईन फॉर्म भरावे लागत असल्याचे कळताच त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी शिवा आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर किशोर ठाणेकर, उपाध्यक्ष डॉक्टर जयवंत गाडे, महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्या सूचनेनुसार शिवा आरोग्य सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परेश चंद्रकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवा आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अलिबाग शासकीय रुग्णालयाला आज सदर प्रकाराबद्दल जाब विचारण्यासाठी धडक दिली। त्याचबरोबर रुग्णालयातील सर्व ओपीडी आणि इतर डिपार्टमेंटची देत असलेल्या सुविधेबद्दल पाहणी करण्यात आली। त्याच्यातला काही त्रुटी आढळून आले, जसे की काही जीवनावश्यक औषधे यांचा तुटवडा होता, स्वच्छतागृहही स्वच्छ नव्हते, काही स्वच्छतागृहांमध्ये पुरेसे पाणी नव्हते। जेव्हा शिवा आरोग्य सेनेने याबाबत जाब विचारला तेव्हा येथील यंत्रणा हरकतीत आली आणि स्वच्छतागृह स्वच्छ करण्याच्या कामास लागले। महामुंबईसह संजय कदम, पनवेल।